मित्रांनो, मी या भागातून माझ्या श्रोत्यांच्या प्रश्नाची उत्तरं, शंका, त्यांच्या शंकेचं निरसन करणार आहे. जाणून घ्यायचं आहे, त्यांना जाणून द्यायचं आहे, जाणीव करून द्यायची आहे, त्यांच्या लक्षात आणून द्यायचं आहे. ज्योतिषशास्त्र हे विज्ञान आहे की थोतांड आहे? नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. मित्रांनो, आपण जाणून घेतोय ज्योतिषशास्त्र हे थोतांड आहे की विज्ञान आहे. आणि आपल्याला समजलेलं आहे, मी तुमच्यासमोर हा विषय ठेवलेला आहे की ज्योतिषशास्त्र, शास्त्र म्हटल्यानंतर सायन्स, विज्ञान, ते शास्त्रच आहे, विज्ञान आहे. फक्त त्याच्याकडे बघण्याचा तो दृष्टिकोन आहे, तो त्या दृष्टीने असावा, म्हणजे विज्ञानाच्या दृष्टीने असावा. तरच आपण त्याला विज्ञानाच्या दृष्टीने आपण त्याचा पडताळा करू शकतो, त्याच्यातून आपण फायदे मिळवू शकतो. यापूर्वीच मी त्याचा उल्लेख केलेला आहे की ज्योतिषशास्त्र हे मानसशास्त्र आणि खगोलशास्त्र याच्यावरती आधारित आहे. मित्रांनो, माझ्या काही श्रोत्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. एक दोघांनी कमेंट्समध्ये आपले विचार मांडलेले आहेत, प्रश्न केलेले आहेत. एकाचा प्रश्न असा आहे की आम्ही ज्योतिषाकडे जातो, अमुकच ज्योतिषी बरोबर सांगतोय की नाही, तो विज्ञानाच्या स्वरूपात सांगतोय की नाही, तो तथ्य सांगतोय की नाही, ते वास्तवात सांगतोय की नाही, हे कसं समजायचं? आणि बऱ्याच वेळा अशी दिशाभूल झाल्यामुळे आमचं आर्थिक आणि मानसिक आणि शारीरिक नुकसान होत असते. तर ते कसं टाळावं? मित्रांनो, ह्या प्रश्नाचं मी तुम्हाला उत्तर देतो. पहिल्यांदा एक गोष्ट महत्त्वाची आहे की उठसूट ज्योतिषाकडे जाण्याची गरज नाही आहे. कुठल्याही ज्योतिषाकडे जाण्याची गरज नाही आहे. आपलं ज्योतिष बघणं गरजेचं नाही आहे. पहिली ही गोष्ट एक चुकीची आहे, उठसूट जाणं. दुसरी महत्त्वाची गोष्ट की वर्तमान, आजचं वर्तमान हेच उद्याचं भविष्य. ही गोष्ट अगदी आपल्या पदराला बांधून ठेवायची, घट्ट बांधून ठेवायची, आपल्या लक्षात ठेवायची. आजचं वर्तमान हे उद्याचं भविष्य. आजचं वर्तमान म्हणजे काय? वर्तमान काळात आपण जे काय करतोय, जे काय कर्म करतोय, जे काय कृती करतोय, जे काय वागतोय, जे आपले आचार विचार आहेत, त्यानुसारच आपल्याला त्याचं भविष्यात काय मिळणार आहे, रिझल्ट मिळणार आहे, त्याचे परिणाम मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही वर्तमान काळात कसं जगताय, काय करताय, कसं वागताय, कसे तुमचे आचार विचार आहेत, कशी कृती आहे, कसं कर्म आहे, हे महत्त्वाचं आहे. त्याच्याकडे आपण काटेकोरपणे बघितलं पाहिजे, अभ्यासलं पाहिजे, विचारपूर्वक आपण आपले वक्तव्य केले पाहिजे, विचार केले पाहिजेत, विचार मांडले पाहिजेत. महत्त्वाची गोष्ट आणखी की आपण काय करतो, दुसऱ्यांच्या चुका शोधत राहतो. आपण दुसऱ्यांच्या चुका शोधत राहतो आणि आपल्या चुका झाकत राहतो. मित्रांनो, पहिल्यांदा आपल्या काय चुका आहेत, आपण कुठे कमी पडतोय. एखादी घटना घडली, एखादी घटना जर घडली आपल्याबरोबर आणि ती घटना घडताना आणखीन कोणतरी व्यक्ती आपल्याबरोबर आहे आणि त्या व्यक्तीबरोबर असताना ती घटना घडली, तर आपण पहिल्यांदा त्या व्यक्तीकडे चुकीच्या नजरेने न बघता पहिल्यांदा आपण त्या घटनेकडे बघून की ही घटना घडायला कारण मी तर नाही आहे ना, ह्याच्यामागे काय कारण आहे, हे का घडलं, कसं घडलं, मी कुठे कमी पडलो, हे पहिलं जाणून घेणं गरजेचं आहे. आणि नंतरच आपण त्याच्यावरती निर्णय घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, लक्षात आलं का? उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने आपल्याला फसवलं आहे, आर्थिकदृष्ट्या लुबाडलं आहे किंवा जमीन जुमल्याच्या बाबतीत लुबाडलं आहे. पण मित्रांनो, आपल्याला बुद्धी दिलेली आहे. आपल्याला आर्थिकदृष्ट्या जर लुबाडलं आहे त्याने, आपल्याकडून पैसे त्यांनी आपल्याकडून काढून घेतले आहेत, लुटले आहेत, चोरी केली आहे किंवा काही असेल, तर आपल्याला पहिलं हे जाणून घ्यायला पाहिजे की आपली बुद्धी त्यावेळी कुठे गेली होती. आपण बुद्धिवान प्राणी आहोत, मनुष्य बुद्धिवान प्राणी आहे. आपली बुद्धी आपण कुठे घाण ठेवली होती.
हे पहिलं आपण त्याचा पडताळा करून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, एकदा आपण चुकलो, आपली बुद्धी कमी पडली आणि आपण आपलं आर्थिक नुकसान करून घेतलेलं आहे, शारीरिक मानसिक नुकसान करून घेतलेलं आहे. ही गोष्ट जेवढं आपल्याला लक्षात येते की आपण इथे कमी पडलो, आपण समजण्यामध्ये कमी पडलो, आपण ओळखण्यामध्ये कमी पडलो, हे पहिलं जाणून घेतल्यानंतर आपण एकदा ती शिकवण मिळाली, त्याच्यानंतर आपण सावधगिरीने म्हणजे तोंड भाजलं दूध पिताना तर ताकसुद्धा फुंकून पितो तसं. पण एवढं पण फुंकून पिऊ नये आणि एवढंही फुंकून पिऊ नये की आपल्याला संशय निर्माण होऊन आपण प्रत्येक वेळी संशय करावा इतरांवरती. विश्वास ठेवूनच करावा, पण विश्वास अंधविश्वास नसावा. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. मित्रांनो, आपण आता त्या प्रश्नाकडे येऊया की ज्योतिष, एखादा ज्योतिषी आहे, तो ज्योतिषी आपल्याला विज्ञानाच्या स्वरूपात सांगतोय की नाही, कशा स्वरूपात सांगतोय, कशा स्वरूपात आपल्याला मार्गदर्शन करतोय, हे समजायची साधी सरळ गोष्ट आहे. ती म्हणजे त्याला विज्ञानाच्या स्वरूपात प्रश्न विचारायचे. म्हणजे त्यांनी समजा एखादा उपाय सांगितला की एखादा उपाय सांगितला, उदाहरणार्थ की वडाला किंवा पिंपळाला जाऊन रोज तुम्ही पाणी घाला. आता विचार करा, एवढं मोठं ते वटवृक्ष किंवा एवढा मोठा ते पिंपळ, त्याच्या मुळात जाऊन तुम्ही लोटाभर पाणी ओतणारा, एक लोटाभर, ते लोटाभर पाणी त्याच्या मुळापर्यंत पोचणार आहे का? त्याची मुळं खूप खाली गेलेली असतात, त्याच्या पाण्यापर्यंत, पाण्याच्या शोधापर्यंत ते गेलेले असतात. जिथे पाणी आहे तिथपर्यंत ते पोचलेले असतात. पण ते लोटाभर पाण्याने त्याचा फायदा होणार आहे का? किंचितचा होईल, नाममात्र, किंवा त्याच्या अवतीभोवती असलेल्या छोट्या वनस्पतींना होईल. पण त्याचा फायदा झाला तर नाममात्र झाला. मग पाणी घालण्याच्या मागचा उद्देश काय? मित्रांनो, ह्याच्यामागे वैज्ञानिक कारण आहे. पिंपळाला किंवा वडाला पाणी घालण्यासाठी जे सांगतात ज्योतिषी, त्याच्या मागचं कारण आहे, हे विज्ञान काय आहे तर वड आणि पिंपळ हे ऑक्सिजन देते 24 तास. 24 तास त्याच्यातून ऑक्सिजनच प्राणवायूत उत्सर्जित होत असते. आणि तिन्ही सांज किंवा पहिल्या प्रहरी, तिन्ही सांज म्हणजे सूर्यास्त व्हायच्या वेळेला, सूर्यास्त होते, रात्र होतोय, रात्र आणि दिवस याच्यामधली वेळ तिन्ही सांज, त्या तिन्ही सांजच्या वेळेला किंवा प्रभात पहिल्या प्रहरी, सकाळी पहाटे अगदी 3:30 ते 4च्या आसपास, म्हणजे 5 वाजेपर्यंत जास्तीत जास्त जर आपण ह्या झाडांच्या सानिध्यात गेलो तर त्यांच्याकडून जी मिळणारी ऊर्जा आहे ना, सकारात्मक ऊर्जा, म्हणजे तो प्राणवायू किंवा त्याच्यातून जी उत्सर्जित होणारी ऊर्जा आहे ती आपल्याला प्राप्त होते, सकारात्मक ऊर्जा. आणि आपण नकारात्मक झालेलो असतो, आपल्यात निगेटिव्हिटी झालेली असते, नकारात्मकता आलेला असतो, तो कमी व्हायला सुरुवात होतो. आणि सतत जर तुम्ही त्याच्या सानिध्यात जात राहिलात, काही दिवस त्याच्या सानिध्यात जात राहिलात, तर ती आपल्यामधली नकारात्मकता कमी होत जाते आणि पॉझिटिव्ह सकारात्मकता वाढत जाते. मित्रांनो, हे एकमेव कारण आहे. म्हणजे थोडक्यात त्याला विचारायचं, बाबा का पाणी घालू मी जाऊन, काय त्या झाडाला पाणी घालून काय प्राप्त होणार आहे? तो जर त्याचं उत्तर देऊ शकला वैज्ञानिक स्वरूपात तर समजायचं आपण की हा वैज्ञानिक स्वरूपात आपल्याला मार्गदर्शन करतो. मित्रांनो, भीती दाखवून किंवा गैरसमज निर्माण करून किंवा दिशाभूल करून आपली दुकानं चालवणारे बरेच जण आहेत. त्यामुळे हे जे शास्त्र आहे, हे विज्ञान आहे, हे काय झालं आहे, बदनाम झालेलं आहे. मित्रांनो, आणखीन एक उदाहरण देतो तुम्हाला. आपण डॉक्टरकडे जातो, वैद्याकडे जातो, तो आपल्याला एखाद्या रोगावरती औषध देतो, अमुक गोळ्या, अमुक लिक्विड, अमुक औषध, अमुक जडीबुटी
अशा काही गोष्टी देत होतो. मित्रांनो, आपण त्याच्याकडून त्या घेऊन फक्त यायचं नाही. आपण ज्यावेळी त्याला विचारू की ह्या रोगावरती तुम्ही औषध दिले, हे कसे काय परिणामकारक असतील, त्याचा मला कसा काय लाभ होईल, त्याचा कसा मला फायदा होईल, ह्याचे परिणाम काय आहेत आणि दुष्परिणाम काय आहेत, हे मला सांगा. असं जर तुम्ही डॉक्टरला विचारलं, त्या वैद्याला विचारलं आणि जर तो सांगू शकला, ही जी मी औषधं तुला दिली आहे त्या औषधाचे परिणाम आणि दुष्परिणाम काय आहे, त्याचा उपयोग तुला कसा होणार आहे, तुझ्या शरीराला त्याचा उपयोग कसा होणार आहे, हे जर तो सांगू शकला, विश्लेषण करू शकला, तरच त्या डॉक्टरचा त्या डॉक्टरला किंवा त्या वैद्याला अर्थ राहील. तरच त्याला आपण म्हणू शकतो त्याला त्याचं ज्ञान आहे, वैद्यकीय ज्ञान आहे. मित्रांनो, लक्षात आलं का? म्हणजे अशाच प्रकारे आपण त्या ज्योतिषाला सुद्धा आपण प्रश्न विचारू शकतो की हे का, याच्या मागचा उद्देश काय, कारण काय, त्याचं उत्तर तो देऊ शकला पाहिजे. जर त्यांनी परिपूर्ण अभ्यास केला असेल तर तो त्याचं उत्तर देणार, 100% देणार. मी तरी एखाद्याला उपाय सांगताना त्याचे उत्तर देऊन मी हे का सांगतोय उपाय, त्याच्या मागचं कारण काय आहे, त्याच्या मागे वैज्ञानिक स्वरूप काय आहे, हे मी सांगतो त्याला. मी सांगतोय म्हणून त्याचा उपाय कर असं कधीही सांगत नाही. मित्रांनो, जे काही उपाय सांगितले जातात त्याच्या मागे वैज्ञानिक कारण असतात, पण ते वैज्ञानिक कारण त्याला माहिती पाहिजे. नाही तर बरेच जण सांगायचं म्हणून सांगतात, ती काय म्हणतात त्याला, नागबळी देणं किंवा पित्रांचा दोष आहे की अमुक आहे तमुक आहे, चंद्र सूर्य शनी वक्री आहे, हे शब्दांच्या खेळामध्ये जो अडकवतो ना, त्याला आपण ज्योतिषी म्हणू शकत नाही. अमुक घरातून अमुक ग्रह ह्या घराकडे बघतोय, पण त्या घराकडे बघितल्यानंतर त्याचे परिणाम वैज्ञानिक शास्त्रीय परिणाम काय होणार आहेत हे तो सांगू शकला पाहिजे. त्या जातकावरती तो जो व्यक्ती आहे, ज्याचा भविष्य आपण बघतोय, ज्याचं वर्तमान बघतोय, ज्याचा भूतकाळ बघतोय, अशा व्यक्तीवरती ते काय परिणाम होतोय, कशामुळे परिणाम होतोय, त्या ग्रहाच्या कुठल्या स्थितीमुळे होतोय, तो ग्रहाच्या कुठल्या चालीमुळे होतोय, त्या ग्रहाच्या कुठल्या भ्रमणामुळे होते, तो भ्रमण कशा प्रकारे करतोय आणि त्या भ्रमणामुळे काय त्याच्यावर त्रास होतोय, हे त्याला सांगता आलं पाहिजे. मित्रांनो, लक्षात घ्या. आणि आपण चौकस असावं, अंधश्रद्धा नसावी, चौकस असावं. आणि आपल्या समोर प्रश्न उपस्थित झाले पाहिजेत. हे का, असं केल्यावर काय होणार आहे, नाही केल्याने काय होणार आहे, हे केल्याने काय होणार आहे, ही प्रश्न करणं गरजेचं आहे. आणि त्याचं उत्तरही देणं त्या ज्योतिष सांगणाऱ्याला गरजेचं आहे. त्याचा तो धर्म आहे, त्याचं ते काम आहे. मित्रांनो, लक्षात आलं का कसं ओळखायचं ते. पण शक्यतो तुम्हाला उठसूट ज्योतिषाकडे जायची गरज नाही आहे. आपलं वर्तमानात, मी म्हणालो यापूर्वीच की वर्तमानात आपण कसं जगतोय, कसं वागतोय, कशी कृती करतोय, यानुसार आपल्याला त्याचे परिणाम येणार आहे. जसं मी पेरणार आहे तसंच उगवणार आहे, जसं मी पेरणार आहे तसंच उगवणार आहे. जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव. मित्रांनो, लक्षात आलं का? दुसरी महत्त्वाची गोष्ट की ज्योतिषशास्त्राचा जर आपल्याला अभ्यास नसेल, माहिती नसेल, तर थोडक्यात मी तुम्हाला एक माहिती देतो. ज्यावेळी आपले कामं होत नसतील ना, कामात अडचणी येत असतील, एखाद्या कामात अडचणी येतील, काम होत नाही आहे, मग त्याचं परीक्षण करणं गरजेचं आहे. हे कामं का होत नाही, कुठे अडतोय, कुठे कमी पडतोय, माझ्या वक्तव्यामध्ये, माझ्या बोलण्यामध्ये, माझ्या कृतीमध्ये, माझ्या कर्मामध्ये काय दोष आहेत का,
किंवा समोरच्या व्यक्तीच्या याच्यासोबत ते काम करतोय त्याच्यामध्ये दोष आहेत का, हे सुद्धा पडताळणं गरजेचं आहे. आता शनिपीडा म्हणतो, पीडा होत नाही त्याच्यात. मित्रांनो, कुठल्याही बाबतीत आपल्याला नकारात्मकता मिळत नसते, आपण त्याला नकारात्मकतेने बघत असतो त्या गोष्टीकडे. एखादी घटना घडत असते ना आपल्या आयुष्यात, की ती नकारात्मकतेने फक्त आपण बघत राहतो आणि त्याची सकारात्मक बाजू आपण काय करतो, नजरअंदाज करतो. एखादं नाही झालं काम, तर आपण नाही झालं ठीक आहे, त्याच्या बऱ्याच वेळा काय होते, एखादं काम होणार काम नाही झालं तर काही काळानंतर आपल्याला कळते बरं झालं नाही झालं, नाहीतर आपलं आणखीन मोठं नुकसान झालं असतं. म्हणून श्रद्धा आणि सबर. बऱ्याच वेळाला आपल्याला सृष्टी, आपले पंचमहाभूत, काम, आपली पंचमहाभूत आहे, जी एनर्जी आहे, जी ताकद आहे, जी शक्ती आहे, ती आपल्याला रोखते त्या कामापासून, त्या कर्मापासून. जी पंचमहाभूत आहे, अग्नी, वायू, जल, आकाश, पृथ्वी, हे जे काय पंचतत्व आहेत, हे आपल्याला रोखत असतात. ती शक्ती रोखते आपल्याला. मित्रांनो, लक्षात घ्या, त्या कामापासून दूर ठेवते आणि ते काम आपलं बिघडते. आपण म्हणतो अरे बिघडलं, होणारं काम झालं नाही, आपण निराश होतो, पण तसं नाही आहे. म्हणून श्रीकृष्णांनी काय गीता उपदेश देताना, काम करत जा, हाक मारत जा, मदत तयार आहे, न्यूनगंड ठेवणार नाही. काम करण्याची क्षमता तुझ्यात आहे, केलेलं फुकट जाणार नाही. म्हणजे केलेलं फुकट जाणार नाही आहे. भलं त्याचं फळ आज तुम्हाला मिळालं नाही, पण त्याचं फळ तुम्हाला येणाऱ्या पुढच्या भविष्यात मिळणारच आहे. मित्रांनो, लक्षात आलं का? त्यामुळे गांगारून जाऊ नये, नकारात्मक होऊ नये. त्या गोष्टीतून, त्या कार्यातून, त्या कृतीतून आपण सकारात्मकता काय आहे ती समजून घेणं गरजेचं आहे. आणि असंच काही काळ, बरेच दिवस माझ्या आयुष्यात हेच चाललं आहे. मी करतोय, निर्णय घेतोय, मी कर्म करतोय, अगदी प्रामाणिकपणे करतोय, पण त्याचा रिझल्ट येत नाही आहे, त्याचे चांगले परिणाम येत नाही आहे. मग आपण निराश होतो. तर निराश न होता आपण त्याच्यामागे कुठे कमी पडतोय, काय कमी पडतोय, हे पडताळून पाहणे गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, ठीक आहे, नाही झालं, थांबायचं, मन शांत ठेवायचं, मन विचलित करायचं नाही. आणि मित्रांनो, ज्यावेळी एखाद्या ग्रहाची आपल्याला त्रास होतो, आपण म्हणतो मला त्रास होतोय, माझं नुकसान होते. आपण त्रास कधी म्हणतो, आपलं नुकसान होत असते, शारीरिक, आर्थिक आणि मानसिक. त्यावेळी आपण म्हणतो त्याला त्रास होतो म्हणून. तर तो त्याच्याकडे त्रासाने बघायचं नाही आहे. त्या ग्रहाचे जेवढे आपल्यावरती परिणाम होत असतात, तो आपल्याला रोखत असतो, त्या गोष्टीपासून रोखत असतो, येणाऱ्या पुढच्या संकटापासून तो रोखत असतो. मग त्यावेळी तुम्हाला थांबणं गरजेचं आहे. वेट अँड वॉच, श्रद्धा आणि सबर हे ठेवणं गरजेचं आहे. आणि येणाऱ्या काळात तुम्हाला त्याचं परिणाम, त्याचा रिझल्ट मिळणार आहे, तो पण सकारात्मक. मग काय करायचं, आपण ध्यानधारणा करायची, ध्यानस्थ बनायचं, मनन चिंतन करायचं, ध्यान लावायचं, मन एकाग्र करायचं. आणि मग तुम्हाला कळत जाईल. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की आपण अपेक्षा करत जातो आणि त्या अपेक्षा भंग होत जाते आपल्या, आणि आपण निराश होतो. अपेक्षा ठेवणं, एका मर्यादेपर्यंत ठेवणं ठीक आहे, त्यानंतर अपेक्षा ठेवू नये. आपण जन्माला आलोय, एकटे आलो आहोत आणि एकटेच जाणार आहोत. प्रत्येक व्यक्ती जन्माला एकटीच येते आणि एकटीच जाते. फक्त तो परमेश्वर, ते पंचमहाभूत जन्माला येण्यापूर्वीपासून आपल्याबरोबर असतात आणि मृत्यू झाल्यानंतर सुद्धा असतात. बाकीचे व्यवहारासाठी आपल्याबरोबर नाती मंडळी असतात, नाती गोती असतात. व्यवहार
व्यवहारासाठी ते आपल्या आयुष्यात येतात. मग आपले आईवडील असतील, आपले मुलं-बाळं असतील, काका मामा असतील, जे कोण असतील नातेवाईक, शेजारी पाजारी असतील, मित्रमंडळी असतील, हे सगळे आपल्याबरोबर व्यवहार पूर्ण करायला आपल्यासोबत आपल्याबरोबर आलेले असतात. आपल्याशी ते संपर्क साधतात, आपल्या आयुष्यात येतात. त्यामुळे जास्त त्यांच्या आहारी जाणं चुकीचं आहे. तो माझा, माझा, तो परका, अमुक, तो तमुक, ते अमुक. मित्रांनो, वसुधैवम कुटुंबकम. माझा कोण आहे? तर ही वसुंधरेवरती जो काय जीवजंतू आहे, जो काय प्राणीमात्र आहे, जो काय सजीव आहे, निर्जीव आहे, तो माझ्या कुटुंबाचा सदस्य आहे, तो माझा नातलग आहे, तो माझा आप्तेष्ट आहे. पण आपण एक मर्यादित आणि संकुचित होत जातो आपल्या बायका मुलांपर्यंत, आपल्या मित्रमंडळीपर्यंत, आणि मग काय होते, त्याच्यापुरतं मर्यादित होऊन आपण त्यांच्याकडे अपेक्षा करायला सुरुवात करतो, आणि अपेक्षा भंग झाला की आपल्याला दुःख होते. आणि आपण काय करतो, आपण केलेल्या चुका लक्षात घेत नाही, त्याचा अभ्यास करत नाही, त्याच्यावरती विवेचन करत नाही, मनन करत नाही, चिंतन करत नाही. मित्रांनो, लक्षात आलं का? तर आपल्याला जर नुकसान होत असेल, आर्थिक, शारीरिक, मानसिक, मित्रांनो, 3 प्रकारचे आपण मदत करू शकतो. 3 प्रकारचे आपल्याला नुकसान होऊ शकतात आणि 3 प्रकारचे आपल्याला फायदे होऊ शकतात. हे कुठले? आर्थिक, शारीरिक आणि मानसिक. जर आपलं नुकसान होत असेल आर्थिक, शारीरिक, मानसिक, तर आपण मानसिकतेवरती पहिला जोर द्यायचा. मानसिकतेवरती जोर देते, कारण मानसिकता आपण डामाडोल व्हायला द्यायची नाही, ती स्थिर ठेवायची. ती स्थिर ठेवायची. सर्वांशी आपण अलिप्त व्हायचं. अलिप्त व्हायचं म्हणजे एकटा कोपऱ्यात जाऊन बसायचं नाही आहे, म्हणजे सगळ्या विचारांशी अलिप्त व्हायचं आहे. आणि काय करायचं? स्वतःचं मनन चिंतन करायचं, एकाग्र व्हायचं आहे, स्वतःवरती अभ्यास करायचा आहे, स्वतःवरती रिसर्च करायचं आहे. आधी साधी सरळ गोष्ट आहे, तुम्हाला कुठल्याही ज्योतिषाकडे जायची गरज नाही आहे. आणि आपण म्हणतो ज्याला सद्गुरू, आता मी साईबाबांना मानतो. ओम साई बोलोवर किधर भी चलो, माझं एक घोषवाक्य आहे, स्लोगन आहे. ओम साई बोलो, साईराम बोलोवर किधर भी चलो. कारण माझ्या सद्गुरूवरती दृढ विश्वास आहे. तसं कोणावरती आपण एक श्रद्धा ठेवायची, विश्वास ठेवायची, याच्याशी आपण संवाद साधू शकतो. मग ते कोणी असेल, जीवित व्यक्ती असेल किंवा अस्तित्वात असेल किंवा अस्तित्वात नसेलही, असा कुठल्याही एखाद्या व्यक्तीवरती, कुठल्या एखाद्या गोष्टीवरती आपण विश्वास ठेवायचा आहे. ह्या जगामध्ये कोणीही नास्तिक नाही आहे, प्रत्येकजण आस्तिक आहे. प्रत्येक सजीव हा आस्तिक आहे. मित्रांनो, नास्तिक हा कुठला कोणी नाही आहे. पण म्हणतो आस्तिक आणि नास्तिक, कारण कोणाची नाही कोणावरती श्रद्धा असते, विश्वास असते, विश्वास असतो. आस्तिक म्हणजे आस्था, विश्वास. कुठल्या नाही कुठल्या गोष्टीवरती विश्वास असतोच त्याचा. मग आपण त्याला नास्तिक कसं समजू शकतो? त्यामुळे ह्या जगात फक्त सकारात्मकता आहे. डोळे बंद केलेत याचा अर्थ असा नाही आहे समोर ज्या गोष्टी आहेत, जे काय दृश्य दिसत नाही, फक्त डोळे बंद झालेत, पापण्या झाकलेले आहेत. समोर सर्व गोष्टी आहेत, सृष्टी आहे, वस्तू आहेत, प्रकाश आहे, फक्त डोळे उघडण्याची गरज आहे. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक सजीव हा ज्ञानाने संपन्न आहे. फक्त ते ज्ञान समजून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी आपली ज्ञानेंद्रिय उघड ठेवणं गरजेचे आहे. ज्ञानेंद्रिय आपले उघड ठेवण्याचे म्हणजे अगदी जागृत ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यावरून तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो. मी शाळेमध्ये शिकवत होतो 5वी ते 10वी पर्यंत, गणित आणि चित्रकला हा विषय. 5वीच्या वर्गावर एक दिवस होतो आणि एक असा प्रश्न निर्माण झाला. एका 5वीच्या त्या विद्यार्थ्यांनी मला एक प्रश्न केला की सर, ह्या प्रश्नाचं उत्तर काय? मी त्याला उत्तर दिलं, पण ते सटीक, मला असं ते वाटत नव्हतं की ते एकदम सटीक उत्तर आहे. त्या उत्तराच्या व्यतिरिक्त दुसरं उत्तर असूच शकत नाही. ते उत्तर मला आठवत नव्हतं. मग त्याला मी सांगितलं हे उत्तर आहे, पण तुला त्याचं एकदम परफेक्ट उत्तर मी देईन, सटीक उत्तर देईन. मी बरेच दिवस काढले ते उत्तर शोधायला.
बरीच पुस्तकं रिफर केलीत, बऱ्याच जणांशी चर्चा केली, जे विद्वान आहेत विद्वानांशी चर्चा केली, बऱ्याच जणांशी मार्गदर्शन घेतलं, पण त्या प्रश्नाचं उत्तर, सटीक उत्तर मला मिळत नव्हतं. महिना गेला, 2 महिना गेला. ज्यावेळी त्या वर्गावरती माझा पिरियड असायचा त्या वेळेला तो विद्यार्थी मला प्रश्न विचारायचा, सर आठवलं का तुम्हाला, समजलं का, लक्षात आलं का? मी उत्तर देऊ शकत नव्हतो. पण एक दिवस असा बसस्टॉपवरती उभा होतो मी माझ्या एरियामध्ये, आणि त्या एरियामध्ये उभा असताना बसस्टॉपवरती नेहमी एक वेडा तिथून फिरायचा. त्या वेड्याला मी रोज बघायचो, आणि हातवारी असं करत तोंडाचा असा वेड्या वाकड्या आवाज हे करत तो एकटाच बरळत जायचा, बडबडत जायचा. पण त्या दिवशी माझं एकदम त्याच्याकडे लक्ष गेलं. तो असं एकटाच बरळत होता, आणि त्या बरळण्यामध्ये, त्या बडबडण्यामध्ये त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं मित्रांनो. जे सटीक उत्तर मला हवं होतं ते एका वेड्याने दिलं. ते मला का कळलं तर त्यावेळेला माझं ज्ञानेंद्रिय जागृत होते. म्हणजे माझे ज्ञानेंद्रिय हे 24 तास जागृत असतात. हे त्याचं उत्तर आहे. आणि ते जागृत असल्यामुळे मला त्याने कळत नकळत माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. मित्रांनो, लक्षात आलं का? म्हणजे आपले ज्ञानेंद्रिय जागृत राहणं गरजेचं आहे. लक्षात आलं आपल्याला असेल की ज्योतिषशास्त्राकडे आपण किती वाहत जायचं. ज्योतिषशास्त्राचा अभ्यास ज्योतिषशास्त्र विचारणं, माहिती करून घेणं, आपल्या अडीअडचणी समजून घेणं गरजेचे आहे, पण ते योग्य व्यक्तीकडे. मी जे ज्योतिषशास्त्र सांगतो ना, ते तुम्हाला तुमचं भविष्य नाही सांगणार. मी तुमचं भविष्य सांगणार नाही की या भविष्यात तुमचं अमुक होईल, तमुक होईल, अमुक कराल, तमुक कराल. नाही, तुमच्या आयुष्यात काय बॅरिकेड आहेत, काय अडचणी आहेत, काय अडथळे आहेत, हे तुम्हाला मी सांगेन. आणि जर ते अडथळे तुम्ही पार करू शकलात तर नक्की तुमच्या आयुष्यात भविष्य हे उज्ज्वलच असणार आहे. आणि मित्रांनो, नशीब ही गोष्ट खोटी आहे. मी नशीब ह्या गोष्टीला मानत नाही. माझ्या नशिबात असेल तर मिळालं, नशिबात नाही, कर्मात. कर्मण्येवाधिकार असते. आपल्या कर्मात आपण जे कर्म करतोय त्यानुसार आपल्याला त्याचे परतावे मिळतात. तर आपलं कर्म तसं असावं, त्या परतावे, जे काय परतावे आपल्याला घ्यायचे आहेत, जे काय रिझल्ट मिळवून घ्यायचं आहे, त्याच्यासाठी आपल्याला त्याचं कर्म असावं. म्हणजे कर्मावरती जोर द्यायला पाहिजे. आणखीन एक मित्रांनो, आणखीन एक प्रश्न माझ्या श्रोत्याने केला होता. म्हणजे प्रश्न म्हणजे त्यांनी असा उल्लेख केला होता की एक गोष्ट मी सांगितली होती मेष राशीच्या जातकाबद्दल. मेष राशीच्या जातकाबद्दल एक गोष्ट सांगितली होती. एका मुलीच्या, एका स्त्रीच्या आयुष्यात आलेले स्थित्यांतर, आलेले परिवर्तन, आलेले उलथापालथ, त्याच्यावरती त्या एका व्यक्तीने टिप्पणी केली होती की माझ्या आयुष्यात सुद्धा असे 60% असेच परिणाम आलेले आहेत, असा अनुभव मला आलेला आहे 60%. आणि ती व्यक्तीसुद्धा मेष राशीची होती. ती स्त्री होती आणि ती मेष राशीची होती. त्याने आपला तो कमेंट डिलीट केलेला आहे, काढून टाकलेला आहे. कदाचित तिला शरम वाटली असेल, लाज वाटली असेल, किंवा आणखीन काय झालं असेल. लाजायचं, शरमायची काही गरज नाही. आपण निर्भीडतेने वागायला पाहिजे. अगदी निर्भीडतेने प्रश्न विचारायला पाहिजे. निर्भीडतेने आपल्याला शंका उपस्थित केले पाहिजे. कोणाला काय वाटते ह्याच्यापेक्षा आपल्याला काय वाटते हे महत्त्वाचं आहे. असो, त्यांनी ती डिलीट केली. पण त्यांनी हा जो प्रश्न उपस्थित केला की माझ्या आयुष्यात 60%. आता एखाद्या राशीचा स्वभाव जो गुणधर्म आहे ना, त्यानुसार प्रत्येक त्याच राशीच्या व्यक्तीच्या आयुष्यात काही नाही काही प्रमाणात तसा अनुभव येतोच. मग कुठे 10%, 20%, काही टक्के परिणाम तसे येतातच. कारण त्याचा स्वभाव गुणधर्म तसा आहे. त्या राशीचा स्वभाव गुणधर्म तसा आहे. जो काय जातक आहे त्या राशीचा, कुठली जात असो, 12 राशीपैकी कुठली रास असो, त्या राशीचा जो जातक आहे, असे जेवढे जातक आहेत या भूतलावरती, त्यांना काही नाही काही प्रमाणात, काही नाही काही पर्सेंटेज तसा अगदी सारखा अनुभव येतोच. आणि त्याचा स्वभाव गुणधर्म सारखा असतो.
पण ग्रहांची जी विचरण आहे, ग्रहांची जी स्थित्यांतर आहेत, ग्रहांचा जो प्रवास आहे, ग्रहांची जी चलन आहे, त्यानुसार त्याच्या आयुष्यात, त्याच्या कुंडलीत जसं त्याचं भ्रमण होत असते, त्या ग्रहांचं भ्रमण होत असते, तसं वेगवेगळं परिणाम त्यांच्या आयुष्यात येतात, एकाच राशीचा जातक असला तरी. पण काही अंशी एकाच राशीच्या अशा सेम राशीच्या व्यक्तींना काही प्रमाणात त्याचा अनुभव येतो, कारण त्यांचा स्वभाव गुणधर्म तसाच आहे. मित्रांनो, लक्षात आलं का? आणखीन एकाने मला प्रश्न केला होता, फोन करून प्रश्न विचारला होता की केळुसकर साहेब, ज्योतिषशास्त्रामध्ये आपण नाडी बघतो, तर एकाच नाडीचे जर दोन जातकाने विवाह केला किंवा ते एकत्र आले तर ते चुकीचं आहे, अशुभ आहे. याच्या मागचं कारण काय आहे? मित्रांनो, अशुभ आणि शुभ नाही आहे. याच्यामध्ये काय आहे? वैज्ञानिक कारण आहे. नाडी जी बघितली जाते, आद्य नाडी, मध्य नाडी वगैरे, ह्या ज्या नाड्या बघितल्या जातात, नाड्या म्हणजे रक्तगट. एका स्त्रीचा आणि एका पुरुषाचा जर रक्तगटामध्ये साम्य असेल, सारखं असेल, तर त्यांनी जर विवाह केला आणि त्यानंतर त्याला जर अपत्य झालं, तर ते अपत्य शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या कमजोर होऊ शकते, एकाच रक्तगटाचं असलं तर. मित्रांनो, लक्षात घ्या. आणि त्याच्यात आणखीन सुद्धा अनेक कारणं सुद्धा आहेत की वेळेनुसार मी तुम्हाला सांगेनच. पण महत्त्वाचं कारण काय आहे? तर आपल्या आयुष्यात येणाऱ्या पुढच्या मुलाचं आयुष्य मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या कमजोर होऊ शकते. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आणखीन साम्य जर रक्तगट असेल तर काय नुकसान होऊ शकेल, मी येणाऱ्या पुढच्या माझ्या व्हिडिओमध्ये, भागांमध्ये मी त्याचा उल्लेख करेन. आणि जसं आता मला प्रश्न येतील तसे मी उत्तरं देत जाईन. पण मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला काय सांगितली की उठसूट ज्योतिषाकडे जायची गरज नाही. आणि ज्योतिषाकडे गेलो तर आपल्या आयुष्यात काय बॅरिकेड आहेत हे फक्त समजून घेणं गरजेचं आहे. माझ्या आयुष्यात किती करोडो रुपये मिळणार आहेत, किती जमीन जुमला येणार आहे, मी करोडपती होणार आहे, अब्जोपती होणार आहे, लाखोपती होणार आहे, की मोठा वाडा बांधणार आहे, की एकरो जमीन घेणार आहे, हे महत्त्वाचं नाही आहे. तर महत्त्वाचं काय आहे? तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी आणि त्या अडचणीवरती तुम्ही कशा मात करू शकता ह्याचं मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल, ज्योतिषशास्त्र हे विज्ञान आहे आणि विज्ञानाच्या दृष्टीने त्याकडे बघणं गरजेचं आहे. आणि आपल्या आयुष्यात येणारे जे अडचणी आहेत त्या दूर करून त्याच्यावरती मात करणं गरजेचं आहे. आणि आपलं भविष्य काय करणं, सदृढ आणि कायम करणं गरजेचं आहे, सदृढ करणं गरजेचं आहे. आपलं भविष्य फुलवणं गरजेचं आहे. कधी? हे अडचणी बॅरिकेड लक्षात घेऊन. आजचं वर्तमान हेच उद्याचं भविष्य. सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असतील लाईक करा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.